नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक आता पाहणार आहोत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर टॉप 30 न्यूज. मुंबईमध्ये रात्रभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दादर, हिंदमाता, लालबाग, परळ, वरळी या परिसरामध्ये पाणी साचलं होतं. पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना वाहन घेऊन जाताना कसरत करावी लागली. आता मात्र पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे रेल्वे आणि अन्य वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोवंडीत सुद्धा तुफान पाऊस झाला, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. चेंबूरमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे कुर्ल्यामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं होतं. पावसाचा काही काळ रेल्वे सेवेवरती परिणाम झाला होता. मुंबईसह उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाला. मुलुंड, अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. पाण्यातून वाट काढत वाहनधारकांना रस्ता शोधावा लागत होता. दरम्यान पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर 19 जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबईतल्या पवई तलावामध्ये वाहून जाणाऱ्या एका युवकाला वाचवण्यात यश आलंय. वाहून जाणाऱ्या तरुणानं झाडाच्या फांदीचा आधार घेतला होता. हा तरुण वाहत असल्याचं रस्त्यानं जात असताना काही तरुणांच्या लक्षात आलं. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून मदतीसाठी त्याला हात दिला आणि सुरक्षितपणे बाहेर काढलं. सही है पकड़ ले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलं. मी जिवंत असेपर्यंत माझं निर्दोषत्व सिद्ध व्हावं. मी त्याआधीच मरण पावलो तर मी दोषी आहे असं लोक समजतील. म्हणून ईश्वराला विनंती की माझं निर्दोषत्व सिद्ध करेपर्यंत मला जिवंत ठेव, असं भावनिक वक्तव्य भुजबळांनी यावेळी केलं. मतदान केल्यानंतर छगन भुजबळ आर्थर रोड जेलमध्ये परतले. यावेळी भुजबळ समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या सुटकेची मागणी केली. शिवाय भुजबळांना खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप देखील यावेळी समर्थकांनी केला. बघितल्यानंतर फक्त डोळ्यात अश्रू होते. परिस्थिती माणसावरती येते तेव्हा काय होत असेल हे त्यांच्याकडे बघून मनात माझ्या काय होतं हे सांगण्यासारखं नाही. उपराष्ट्रपतीपदाचे काँग्रेस प्रणित यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींवरती शिवसेनेनं जोरदार टीका केली. गोपाळकृष्ण गांधींनी 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अशी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदावरती कशाला हवी, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. मुंबई में सीरियल ब्लास्ट में प्लॉटिंग किया था. ऐसे व्यक्ति को फांसी होने के बाद जिन लोगों ने उनकी फांसी रोकने के लिए, दया दिखाने के लिए जी जान से कोशिश की थी, उसमें से गोपाल गांधी थे. काँग्रेस आमदार नितेश राणेंनंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंची तुलना गजनी सिनेमातील आमिर खानशी केली आहे. उद्धव ठाकरे हे गजनी चित्रपटातल्या आमिर खानप्रमाणे विसरून जातात. त्यामुळे त्यांच्या जी भूमिका आहे ती लक्षात राहाव्यात यासाठी त्यांना दररोज बातमी आणि क्लिपिंग पाठवत असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावलाय. रस्ते आणि नालेसफाईनंतर मुंबईत कचरा वाहतुकीत कंत्राटदारांनी घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस आमदार असलम शेख यांनी केला. या संदर्भात पालिका आयुक्तांना त्यांनी पत्र देऊन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी चौकशीसाठी पालिका आयुक्तांनी 2 अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून कमिटी येत्या 15 दिवसात या संदर्भातला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहे. सोमवारी मुंबईच्या अंधेरीमध्ये ललित हॉटेलमध्ये इंडो ग्लोबल एज्युकेशन अँड एक्स्पो 2017 समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास या विषयावरती चर्चा झाली. देशविदेशातून आलेल्या मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले. भारतीय आणि परदेशातील विद्यापीठांमधील शिक्षण पद्धतीची सांगड घालत अनेक विषयांवरती उहापोह या समिट दरम्यान करण्यात आला. 5 वर्षाच्या मुलाला उंचीवरती चढवणं यात कोणतं साहस आहे? साहसी क्रीडा प्रकार म्हणजे आहे काय, असं सवाल करत हायकोर्टानं राज्य सरकारला दहीहंडी प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी असंही हायकोर्टानं सुनावलंय. संजय दत्तच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं हायकोर्टात दिलंय. संजय दत्तला शिक्षा पूर्ण व्हायच्या 8 महिने आधी सोडलं होतं. या विरोधात मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे संजय दत्तच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र कोर्टात राज्य सरकारनं संजय दत्तच्या लवकर सुटकेचं समर्थन केलं.
लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेमध्ये सालेमनं त्याला विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करू देण्याची परवानगी मागितली आहे। सालेमनं आपल्या याचिकेमध्ये हायकोर्टानं यापूर्वी दिलेल्या 2 निकालांचा दाखला सुद्धा दिलाय। लष्कर-ए-तोयबाच्या सलीम खान या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावरती अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र एटीएसनं ही कारवाई केली आहे। सलीम खान हा उत्तर प्रदेशमधला हातगावातील रहिवासी आहे। लष्कराची माहिती पुरवण्याचं काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करायचा। लष्कर-ए-तोयबाच्या मुझफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमनं ट्रेनिंग घेतलं होतं। मुंबई विद्यापीठानं मोठा गाजावाजा करून सुरू केलेली FM रेडिओ सेवा पूर्णपणे बंद पडली आहे। ट्रान्समीटर नादुरुस्त असल्यानं सेवा बंद असल्याची माहिती विद्यापीठानं माहितीच्या अधिकारात दिली आहे। 23 लाख रुपये खर्च करून FM रेडिओ सेवा सुरू करण्यात आली होती। या सेवेवरती दरवर्षी 12 लाख रुपये खर्च करण्यात यायचे। ठाण्यामध्ये क्षुल्लक वादातून 6 बाईक आणि रिक्षा जाळण्यात आल्याचं आता उघड झालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी रोहन सावंत, हिमांशू सावंतला अटक केली आहे। तो ओंकार भोसले फरार आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपवरती बदनामी केल्याचा जाब विचारून मारहाण करणाऱ्या व्यक्तीची गाडी पेटवून दिली होती। मात्र यावेळी बाजूच्या गाड्या सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली। मात्र राज्यातल्या कर्जमाफीधारक शेतकऱ्यांची निश्चित आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नसल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आले। बँकांकडून येणाऱ्या आकडेवारीवरच सरकार कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर करेल। पुणे शहरातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 300 शिक्षकांची रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले। गेल्या 3 वर्षांपासून ही पदं रिक्त आहेत। महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। आंतरजातीय विवाह केल्यामुळे इथल्या तेलुगू मेळवरती परीट पंचायतीनं 15 कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केलं होतं। या प्रकरणी तेलुगू मडेलवार परीट समितीच्या युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावरती विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी एका वकील महिलेनं फिर्याद दिली आहे। लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचं या महिलेनं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। पुणे शहराला 10 महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये जमा झालाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी 10वीची फेरपरीक्षा आजपासून सुरू होतीये। यासाठी राज्यभरातून 1,17,680 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। येत्या 2 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा चालणार आहे। दरम्यान 12वीची फेरपरीक्षा दिनांक 11 जुलैपासून सुरू झाली असून 28 जुलैपर्यंत चालणार आहे। नागपूर महापालिका आजपासून मालमत्ता आणि पाणी कर थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल वादन करण्याचा अभिनव उपक्रम राबवणार आहे। यामध्ये थकबाकीदारांना पुष्पगुच्छ देण्यात येणार आहे। वारंवार सवलतीच्या योजना राबवून सुद्धा अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे पालिका हा उपक्रम राबवणार आहे। शहरामध्ये 3,70,000 थकबाकीदारांकडे मालमत्ता कर आणि पाणी कराची 432 कोटी रुपयांची थकबाकी आहे। नागपूर शहरात सर्रासपणे जनावरं मोकाट सोडण्यात येत असल्यानं रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन अपघात घडतात। याची वाहतूक पोलीस आणि महापालिकेनं गंभीर दखल घेतली आहे। जनावरं मोकाट सोडणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। या संदर्भामध्ये पाळीव जनावरांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। नागपूर शहरातील उद्यानं स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य समितीनं पुढाकार घेतलाय। शहरातील उद्यानांची दररोज सकाळ संध्याकाळ स्वच्छता करावी असं पत्र आरोग्य विभागाच्या झोनल अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। या संदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला। नागपूरमध्ये अनैतिक संबंधातून मनोज लोणकर या व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी ईशांत मुनघाटे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मनोजची पत्नी सोनू लोणकरशी आरोपी ईशांत मुनघाटेचे प्रेमसंबंध होते। यातूनच मनोज आणि त्याची पत्नी सोनू यांच्यात नेहमी भांडणं होत होती। समृद्धी महामार्गाला 85% शेतकऱ्यांचा विरोध असून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप समृद्धी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केलाय। नाशिकमध्ये प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या सोमवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा आरोप करण्यात आला।
येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण राज्यातील समृद्धी प्रकल्प बाधित शेतकरी विधानभवनावरती धडक देणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय. त्यामुळे समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. नाशिकच्या बाजारांमध्ये भाज्यांचे भाव कडाडल्याचं चित्र पाहायला मिळालं. किमान 20 ते कमाल 40 रुपये प्रति किलोनं भाज्या महागल्या. वांगी 70 ते 80, तसंच गवार 80 ते 90, भेंडी 60 ते 70, वाल 70 ते 80, कारलं 60 ते 70 प्रति किलोनं विकलं जात आहे. टोमॅटोनं तर 100 पार केली आहे. अनेक भागामध्ये पावसानं जोर धरल्यामुळे भाज्यांची बाजारात आवक कमी झाल्यानं ही महागाई वाढली आहे. नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिराच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत कला मंदिराच्या नूतनीकरणासाठी 9 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. नूतनीकरणाच्या कामामुळे कालिदास कला मंदिर 16 जुलैपासून बंद ठेवण्यात आलं होतं.